नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये स्वानंदी आता समरला म्हणते की हे बघा, हे आहे तुमच्या लाडक्या बहिणीचं खरं रूप। जेव्हा काल ते घरात आल्या तेव्हापासूनच मला शंका येत होती, कारण अगदी क्षणोक्षणी त्यांचं वागणं हे बदलत होतं। सगळं काही अगोदर ठरल्यासारखं, मुद्दाम असं काहीतरी केल्यासारखं वागत होत्या। अंशुमन जेव्हा आशिष भाऊजीवर धावून गेले होते तेव्हा मात्र ते खूप घाबरले होते, परंतु कोणी बघितलं नसेल, नोटीस केलं नसेल। अर्पिता ताई, तुमच्याकडे माझं लक्ष गेलं होतं, कारण तुम्ही डोळ्यांनी काहीतरी आशिष भाऊजींना खुणावत होता। सगळं मी पाहिलं होतं आणि तेव्हाच मला शंका आली होती आणि काहीतरी माझ्या मनात आले की मेजर गडबड आहे। तेव्हा मात्र आता अर्पिता आणि मलिका यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे होतात। पण अर्थात म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस पुरावा नव्हतात आणि राजवाड्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांना पुरावे लागतात, म्हणून मात्र मी आशिष भाऊजींना गाठलं आणि त्यांना विचारायला गेले। आणि हे बघा राजवाडे, प्लीज मला मात्र आता हे सर्व तू का केले हे मात्र विचारू नका। आणि प्रत्येकाची तत्व वेगवेगळी असतात, त्यामुळे मी खोटेपणाला तर अजिबात पाठिंबा देऊ शकत नाही। प्रत्येक वेळेस आईला सिंपती दिली पाहिजे असं काही नसतं, आणि कधीतरी मात्र आई ही बाळाला धमक्या देत असेल तर मात्र मी त्या आईच्या विरोधात सुद्धा उभी राहू शकते। तेव्हा आशिषची आई म्हणते की हे बघा समर दादा, अहो स्वानंदी आमच्या घरी आल्या होत्या तेव्हा त्या आम्हाला जाब विचारायला आल्या होत्या की आम्ही आमच्या सुनेशी असं का वागतो। या सुन तेव्हा आशिष म्हणतो की आम्ही जेव्हा खरं सांगितलं तेव्हा कुठे त्यांचं मत बदललं। तेव्हा आता स्वानंदी अर्पिता ताईंना म्हणते की हे बघा, यापुढे मात्र तुम्ही धमक्या त्यांना देत होत्या, सगळ्यांना मात्र तुमच्या तालावर नाचवण्याचा प्रयत्न तुम्ही करत होत्या, म्हणजे मुलीची ढाल बनून मात्र ह्या सगळ्यांना त्रास देत होत्या। आणि मुळात म्हणजे यातील कोणतीही गोष्ट करण्याची आता गरजच नव्हती, फक्त तुमचे स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही सगळ्यांना वेठीस धरलं होतं आणि खरंच खूप जास्त तुम्ही चुकलात। तेव्हा लगेच आता समरला फार राग येत असतो। अर्पिता लगेच म्हणते की दादा, अरे हे सगळं खोटं आहे, ही स्वानंदी वहिनी खोटं बोलत आहे। अरे हे बघ, हे सगळे व्हिडिओज वगैरे खोटे आहे आणि आजकाल ते काय नवीन आलेलं आहे तर तिला म्हणजे असं म्हणायचं असतं, तर त्यावर हे सर्व बनवलेले व्हिडिओ आहेत। आणि दादा मी तुला सांगते की मी काही केलेले नाही। आणि तेवढ्यात आशिष म्हणतो की हो ना, आता आम्ही इथे सगळ्यांच्या समोर सांगतो की आम्ही तुझ्याशी नीट वागू, तुला कोणताही त्रास आम्ही नाही देणार, त्यामुळे तू अन्विशाल घेऊन घरी चल, मग आपण सुखाने संसार करूया। तेव्हा लगेच आता अर्पिता डायरेक्ट स्पष्ट नाही म्हणते, मी नाही येणार। स्वानंदी म्हणते की अहो हेच तर हवं आहे, तुमच्या अख्ख्या परिवारासमोर हे सर्व ते बोलत आहे, तुम्हाला त्रास नाही देणार। तेव्हा लगेच अर्पिता म्हणते की मला नाही राहायचं, त्यांच्याकडे राहायचंच नाही। तेव्हा स्वानंदी विचारते की का राहायचं नाही, तर अर्पिता म्हणते की मला तिकडे राहायला नाही आवडत। तेव्हा स्वानंदी म्हणते की जर तुम्हाला ते नको असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही मात्र तुमच्या नवऱ्याला घेऊन तिकडे दुसरीकडे राहू शकता, तुमच्या मुलीला घेऊन। तर आशिष म्हणतो की ठीक आहे, मी त्याला सुद्धा तयार आहे। तेव्हा अर्पिता म्हणते की नाही मला इथेच राहायचं आहे। तर स्वानंदी म्हणते की तुम्हाला जर इथे राहायचं होतं तर तुम्ही लग्न का केलं। तेव्हा अर्पिता लगेच खरं बोलून जाते की कारण तेथे आपल्यासारखा ऐशो आराम होता, परंतु बिझनेस मध्ये मात्र लॉस झाला आणि आम्ही बंगल्यामधून फ्लॅट मध्ये आलो, त्यामुळे मला त्या गरिबीत नाही जगायचं, मला आपल्याकडे राहायचं आहे, कारण यांच्याकडे आता आपल्यासारखं घर होतं पण आता ते घर नाही। तेव्हा स्वानंदी विचारते की आपल्या घरासारखं म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला। तेव्हा आता अर्पिता म्हणते की खूप नोकर चाकर, म्हणजे त्या घरामध्ये मला काम करावं लागणार नाही असं घर होतं। तेव्हा स्वानंदी म्हणते की मुळात काम करायचं किंवा नाही करायचं मुळात त्या घरावर नाही तर तेथील माणसावर अवलंबून असतं। ज्याला आतमधून वाटत असतं की तर आपल्या माणसांसाठी आणि आपल्या घरासाठी काम करायचं तर ती व्यक्ती काम करत असते, ज्यांना आवड नसते तर ते हे अशी कारणं देत असतात। मुळात आता त्या घरातील परिस्थिती बदलली म्हणून तुम्हाला ते ऍडजस्ट करायचं नाही। तर अर्पिता म्हणते की हो, मला नाही ऍडजस्ट करायचं, कारण मी राजवाडे आहे आणि खूप पैसा आहे, मी का किचन मध्ये राहायचं, या सगळ्यासाठी मी का काम करायचं आणि बाळाचे डायपर मी का बदलायचे, या सगळ्यासाठी मी माणसं ठेवेल कामासाठी, मी राणीसारखी राहणार म्हणजे राहणारच, मला ह्या सासूबाई सारखं मोलकरीन व्हायचं नाही असे स्पष्ट शब्दात उत्तर देते। तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो। तेवढ्याच समरला इतका भयंकर राग येतो, आता जोरात तो अर्पिता असे ओरडत तिच्या समोर येतो आणि एक सनकणी तिच्या कानामागे ठेवून देतो। तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो, परंतु अर्पिता रडत असते। तर समर रागाने म्हणतो की तू सासूला मोलकरीन म्हणाली, ते पण आता आमच्या समोर, आणि हे सर्व बोलताना तुला लाज कशी वाटत नाही, स्वतःच्या घरातील काम म्हणजे मोलकरणीचं काम असतं का। तेव्हा आता मलिका लगेच मध्ये म्हणते की समर अरे नाही, तिला असं म्हणायचं नव्हतं। तेव्हा लगेच आता समर रागाने म्हणतो की थांब काकू, मी बोलतो ना तिच्याशी। आणि अर्पिताला म्हणतो की कालपासून मी तुझ्या बाजूने होतो, मला असं वाटत होतं की काल म्हणजे आशिष तुला फसवतो, तुला मुद्दाम त्रास देतोय, परंतु आज मात्र जी मोठी फसवणूक तू माझी केलेली आहे ना, त्याचा खरंच मला खूप राग आलेला आहे भयंकर। फक्त तू तुझ्या सासरच्यांची नाही तर आमची सुद्धा खूप मोठी फसवणूक केलेली आहे, पण आता तू तुझ्या नवऱ्याला सुद्धा धमकी देते, ते मुलीचं नाव घेऊन ती सासूवर हात उचलते। हे सर्व करताना तुला लाज कशी वाटत नाही, हे संस्कार तुझ्यावर केलेले आहेत का। मुळात म्हणजे
त्यांच्या कोणत्याही अपेक्षा चुकीच्या नाहीत. घरात राहणाऱ्यांनी आता ही काम तर केलीच पाहिजे. मतभेद असू शकतात, परंतु त्यासाठी लगेच हात पिरगळणं असं काही म्हणजे वापर करावा लागतो का, असं वागावं लागतं. आणि तुझी हिंमतच कशी झाली तुझ्या सासूवर हात उचलण्याची? अगं देवासारखी माणसं तुला मिळालेली आहे आणि तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर मात्र त्यांनी हे सहन केलं नसतं. हे बघ अन्वेषा, जरीही तुझ्याकडे राहिली असती तरी सुद्धा काही फरक पडला नसता. आपल्या इकडे कायद्याने डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली नाही, लक्षात ठेव. सगळी चौकशी झाली असती आणि आता हे सुद्धा सिद्ध झालं असतं की बाप म्हणून आता आशिष योग्य आहे आणि तू चुकीची आहे म्हणून. मुळात म्हणजे अशा धमक्या देऊन तुमचं नातं टिकणार आहे का म्हणून समर आता खूप भडकलेला असतो. आता अर्पिताची पूर्णपणे जिरवतो. आणि तुला माहेरी सतत काय यायचं असतं, कारण येथे ऐशोआराम लोळायला मिळतं म्हणून. वस्तू इकडले तिकडे जर करता येत नसेल ना तर चालती हो इथून म्हणून समर आता खूपच जोरात भयंकर ओरडतो. अर्पिताची मात्र बोलती बंद झालेली असते, तिचे धाबेच दणदणतात. आणि मलिका तर आता अगदी तिला काय करावं आणि काय नाही असं होतं. तिच्या पायाखालची जमीन सरक. तरी सुद्धा काकू म्हणते की समर, तर समर म्हणतो की काकू, सासरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या जर हिला टाळायचं असेल आणि इथे येऊन राहायचं असेल मला ते अजिबात चालणार नाही, मी ते सांगून ठेवतो. समर म्हणतो की सोनाली, तुम्ही आशिषच्या आई वडिलांशी बोलून खरंच खूप योग्य केलं, माझे डोळे उघडले. आणि या बाबतीत मात्र तुम्ही जे काही करण्याचं ठरवलं असेल तर त्या बाबतीत माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यानंतर रोहन आणि आदिरा इकडे तयार होऊन बाहेर निघलेले असतात आणि त्यांचं काहीतरी डिस्कस सुरू असतं. तेवढ्यात मंदा विचारते की काय झालं, कुठे निघालात? रोहन म्हणतो की जरा बाहेर जाऊन ये. तेव्हा आता मंदा विचारते की का पण? तर रोहन म्हणतो की आई, तू का विचारलं? कारण तू सतत म्हणत असते की टोकायचं नसतं बाहेर जाताना. तेव्हा मंदा म्हणते की मी कधी काय बोलले, मला कळायला हवं. खरं सांगा की तुम्ही का जातात? तर आदिरा म्हणते की माझ्या घरी माहेरी चाललो आणि आई अर्पिताताईंना भेटायला चाललो. ती खूप स्ट्रेसमध्ये आहे, तिला आता माझ्या सपोर्टची खूप गरज आहे. तेव्हा मंदा म्हणते की हो, पण तू का जाते, कशासाठी? तेव्हा आदिरा म्हणते की का म्हणजे ती माझी बहीण आहे आणि आता सपोर्ट मी नाही करणार तर मग कधी करणार? तेव्हा आता मंदा म्हणते की तुमच्या राजवाडे फॅमिलीची सपोर्ट सिस्टीम भारी आहे. तुझा पिंडदादा, तुझा भाऊ, तुझी आई, आजी आहेत आणि सोनंदी सुद्धा आहे, सगळेजण आहेत आणि तुझी काय गरज आहे आणि तुला राहण्याची काय गरज आणि तसेही तू राहून काय दिवे लावणार आहे बरं? तेव्हा आता आदिरा म्हणते की ओके फाईन, काय दिवे लावायचे आहे तर ते आम्ही तिथे गेल्यानंतर बघू. तेव्हा लगेच मंदा म्हणते की अगं तुझी हिंमतच कशी होते आता माझ्याशी असं बोलण्याची? तर रोहन म्हणतो की अगं तू आम्हाला थांबवतेस, त्याचं कारण सांग बरं. तेव्हा आता मंदा लगेच म्हणते की हे बघ अगं, इथे आमच्या बीसीच्या बायांची मीटिंग ठरलेली आहे आणि त्यांना चहा पाणी वगैरे कोण करणार? मी असं लंगडत वगैरे करायचं आहे का? तर लगेच आदिरा म्हणते की हो का, आणि तुमची मीटिंग इतक्या अचानक कशी ठरली लगेच घाईघाईने? मंदा म्हणते की अचानक नाही, आमची परवाच मीटिंग ठरली होती. तर आदिरा म्हणते की हो का, आणि हे बघा तुम्ही जर अगोदर मला सांगितलं असतं तर मी खरंच काहीतरी ॲडजस्ट केलं असतं आणि मी असे काम का करायची? तेव्हा मंदा म्हणते की तू या घरची सून आहे, मग तुला करावंच लागेल. आणि तेवढ्यात तिथे बाबा आलेले असतात. बाबा मात्र आता हे सर्व ऐकत असतात की नक्की यांचं काय सुरू आहे. आदिरा पुढे म्हणते की हे बघा मॉम, तुम्ही जर अगोदर मला सांगितलं असतं तर मात्र मी काहीतरी म्हणजे ॲडजस्ट केलं असतं. अचानक तुम्ही मला इतकं सर्व काही सांगतात त्यामुळे मी ॲडजस्ट नाही करू शकत. आता मंदा म्हणते की हे बघ, आता मात्र त्या बायकांसमोर माझा हसू व्हायला नकोय, तू गपचूप घरी थांब. तर लगेच बाबा म्हणतात की त्याची काही गरज नाही. बाबा पुढे येऊन म्हणतात की मुलांना जाऊन दे, तुला काही मदत लागली तर मी आहे, मी समर्थ आहे तुला सगळं काही करण्यासाठी, त्यांना उगाच टोकावू नको. तेव्हा मंदा तोरेतच आदिराकडे बघून हसत असते. रोहनला तर फारच राग येतो. त्यानंतर आता इकडे मलिका ही समरला म्हणते की अरे ती तुझी बहीण आहे आणि तरी सुद्धा तू तिला मारलंस. तेव्हा अर्पिता म्हणते की मम्मा राहून दे, अगं त्याच्या मनात जो काही माझा विषय राग होता शेवटी त्याने तो काढला. ते उलट उत्तर देऊन ती समरला आता जाव विचारायला लागते. तेव्हा सोनंदी रागानेच पाहत असते. समर रागाने अर्पिताला गप्प राहायला सांगतो. तर लगेच आता अर्पिता म्हणते की मी का गप्प बसायचं आणि मी का गप्प बसायचं की तू घराचा मालक आहे म्हणून तुझीच मनमानी या घरात चालणार का आणि मी तरी गप्प बसायचं? या अगोदर मात्र तू बायकोचं ऐकलं, मला घराबाहेर काढलं आणि आता मात्र तिचं सगळं काही ऐकून तू माझ्यावर हात उचलला. तेव्हा आता सोनंदी सगळेजण धक्क्याने पाहत असतात की अर्पिता समरला सुद्धा घाबरत नाही. सोनंदीला रागाने विचारते की काय ग, तुला हेच हवं होतं ना? तुला तर खूपच मज्जा आली असेल मला मार खाताना बघून. तेव्हा मात्र आता समर रागाने अर्पिताला म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतो, तुझं तोंड आवर म्हणून. तरी सुद्धा अर्पिता ऐकायला तयार नसते आणि नाही म्हणते. नाहीतर तू काय करशील, परत मला मारशील? एरवी तर तू सगळ्यांना शिकवत असतो की बायकांना आदर दिला पाहिजे आणि आता मात्र स्वतःच्या बहिणीवर हात उचलतो. त्यामुळे दादा एक नंबरचा तू ढोंगे आहे, ढोंगेस असे. जेव्हा आता अर्पिता म्हणते
म्हणते तर समर रागाने पुन्हा हात वर करतो आणि जोरात अर्पिता असे ओरडतो. तेव्हा स्वानंदी अडवते. स्वानंदी म्हणते की राजवाडे नकोय. सगळेजण मात्र आता धक्क्याने बघत आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की आता मात्र तुम्ही हात उगारू नका, कारण महत्वाचा आणि जो काही मुद्दा आहे तो शेवटी बाजूला राहील. तुम्ही त्यांच्यावर हात उगारला यावरच मात्र जास्त ह्या इश्यू करत बसतील. तेव्हा समर म्हणतो की अर्पिता, अगं जरा सुद्धा लाज वाटत नाही का आपल्या वयस्कर सासूवर हात उचलताना? थोडीशी सुद्धा शरम तुला वाटायला हवी. आणि स्वतः मात्र आता सगळं उद्धट सारखं वागत असते आणि मला मात्र दोषी ठरवत असते. तेव्हा मलिका लगेच म्हणते की अरे हे बघ, तू शांत हो समर, आपण तिच्याशी व्यवस्थित बोलू. तेव्हा समर रागाने काकूला म्हणतो की सॉरी, परंतु ही शांत राहण्याची बाब नाहीच. तरी नशीब म्हणजे आता स्वानंदी मॅडम आशीच्या फॅमिली जाऊन स्वतः भेटल्या. त्यांच्यामुळे मात्र आता खरंच अर्पिता सासरी कसं वागते हे तरी निदान आपल्याला कळाले. तर मात्र आपण याच भ्रमात राहिलो असतो की हिचा सासरी छळ होतोय म्हणून, परंतु प्रत्यक्षात मात्र हीच त्यांना छळत आहे. आणि हे सर्व ऐकताना सुद्धा मला कसं तरी वाटतं, मला तिचा त्रास होतोय म्हणून समर आता रडत असतो. समरला खूप वाईट वाटलेलं असतं, त्याच्या भावना दुखावलेल्या असतात कारण तो इतका रडत आहे. समर रडतच म्हणतो की अर्पिता तू का केलं असंच? तुझ्या सासूवर हात उचलून का तू असं वागलीस? आणि सांग ना तू असं का केलंस? तेव्हा लगेच अर्पिता म्हणते की कारण मला तिचा त्रास होतोय. हिचा नवरा, हिचा मुलगा, यांची पूर्ण खानदान, सगळ्याचा मला त्रास होतो. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की हो अच्छा, म्हणजे आता हे बघ अर्पिता, तुझ्यावर जो काही हात उचलला ना मी, त्याचा अजिबात मला पश्चाताप नाही. आणि चूक जर केली तर आता ह्या घराचा असा नियम आहे तर शिक्षा झालीच पाहिजे. आणि आज मात्र तुझे काही केलंस ना तर ते खरंच खूप चुकीचं केलेलं आहे. कितीतरी वेळेस तू अंशुमनला पाठीशी घातलं, कितीतरी वेळेस मात्र तू उद्धट सारखं स्वानंदी मॅडमला बोलली. आणि फक्त स्वानंदीमुळे मात्र आता मी तुझं थोबाड फोडत नाही, एवढं मात्र तू लक्षात ठेव. आणि या अगोदर सुद्धा मी तुझा एक मोठा भाऊ म्हणून खूप वेळेस माफ केलेला आहे, लक्षात ठेव. त्यानंतर आता इकडे जेव्हा बाबा येतात तर मंदा म्हणते की हो ना, या ना, तुमचीच कमतरता होती. आणि अशा वेळेस मात्र तुम्ही कसं पटकन येत असतात, इतके अचानक तुम्ही प्रकट कसे होतात बरं? एकही शब्द मात्र मी तुमच्या सुनेला बोलायला गेले तर लगेच ढाल मात्र बनून येत असतात, कसं शक्य होतं हे सर्व? तेव्हा लगेच आता बाबा म्हणतात की शब्द, अगदी शब्द तर कसे काढतेस तू? शब्दांच्या नावाखाली मात्र वार करत असतेस. मग तू सांग की मी काय करणार, कारण मला ढाल बनण्याशिवाय काही पर्याय तर नसतोच. आता मंदा म्हणते की तुम्हाला नक्की माझ्या मैत्रिणी समोर असा चहाचा ट्रे वगैरे घेऊन मिरवायचा आहे का? तेव्हा बाबा हो म्हणतात तर मंदा म्हणते की हो का हो, आणि त्यांना काय वाटेल? तुम्ही काही कसं बोलता तो? त्यांना काय वाटेल की मी तुम्हाला मुद्दामच चहा करण्यासाठी सांगितलेला आहे म्हणून? आणि मी तुमच्याकडून असे काम करून घेते रे. एकतर अगोदरच मात्र थकलेले असतात, कान मात्र टवकारून असतात आणि डोळे असे फाडून असतात, त्यामुळे जास्तच थकतात. तेव्हा बाबा म्हणतात की म्हणजे त्या बायकांसमोर तू वाईट दिसशील हे मात्र खरं दुःख आहे. मंदा म्हणते की हो आहे मला दुःख आहे, कारण हिच्यामुळे सगळा त्रास मला सहन करावा लागतो. हिच्यामुळे सगळी बोलणी आहे तर ती मला ऐकावी लागतात, तुम्हाला नाही मला. आणि मग तुम्हाला सगळं चव्हाट्यावर आणायचं आहे का? बाबा म्हणतात की अगं इतर वेळेला मात्र तू घरामध्ये आरेरावी करत असते, मग जशी आहे तशी जर लोकांना दिसली तर काय हरकत आहे बरं? तेव्हा आता मंदा म्हणते की देवा आता काय करावं, आता फक्त त्या बायका येतील ना, त्यांच्या खाली फक्त माझी मान चुकायला नको, बाकी मला काही नकोय. त्यामुळे आधीरा तू घरातच थांबायचं, नाश्ता पाणी सगळं काही तू बघायचं. तेव्हा लगेच आता आधीरा स्पष्ट नाही म्हणते तर मंदा म्हणते की बघा कशी बोलते तुमची सून, तुला काही वाटतं की नाही सासू वसू बरोबर असं बोलायचं असतं का? अगं त्या बायका येतील आणि त्यांच्या समोर असं सुनेसारखं वागायला नको का? आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर तुझे पाय धरू का, असं तुला वाटतं का? आधीरा म्हणते की मी असं तुम्हाला म्हटलेले नाही. आणि आई तुम्हाला कळतं का माझ्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यासाठी मला माझ्या बहिणीला आदर देणं खूप गरजेचं आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की तुझी बहीण मात्र तिच्या कर्माने खड्ड्यात पडलेली आहे, परंतु आता येथील मात्र सगळ्या जबाबदाऱ्या कशा तू सांभाळणार आहेस बरं? त्यानंतर आता इकडे मलिका लगेच समोर हात जोडते. अरे माझ्यासाठी तरी तू तिला माफ कर, मी हात जोडते, तिच्याकडून नकळत घडलं. तेव्हा समोर म्हणतो की नकळत मात्र चहाचा कप फुटतो, जाणून बुजून मात्र एखादा चुकीचा शब्द निघून जातो. अगदी जाणून बुजून केलेली चूक आहे तर ती नकळत असू शकत नाही. तेव्हा आता लगेच मलिका म्हणते की हो मला मान्य आहे. तर आजी म्हणते की मलिका तुझ्या मुलीची चूक झालेली आहे आणि ती दाखवून देण्याऐवजी तू तिला पाठीशी घालते. तू तुझ्या मुलांची वकील नाही, त्यांना कधीतरी अगदी कान फिरून योग्य काय अयोग्य काय हे शिकव जरा. आणि तुला तुझं कर्तव्य पार पाडता येत नाही म्हणून पिंटल हे असं वागावं लागतं. तेव्हा अर्पिता लगेच म्हणते की आजी मी इतकं काय केलेलं आहे, इतकं मोठं काय केलं की जगातील सगळ्यात नालायक व्यक्ती असल्यासारखं तुम्ही मला वागवतात. आणि मला सासरी राहायचं नव्हतं म्हणूनच मी माहेरी निघून आले, आणि आले तर आले हे माझं सुद्धा घर आहे. समर म्हणतो की हे तुझं घर आहे, या बाबतीत मी कधी नकार दिलेलाच नाही. जे कारण तू घेऊन येते ते अजिबात पटण्यासारखं नाही म्हणून याला षडयंत्र म्हणतात अर्पिता. आता समर रागानेच बोलते. आणि आता प्रत्येक नवऱ्याच्या लग्न झाल्यानंतर काही ना काही अपेक्षा असतातच. तेव्हा अर्पिता रागाने म्हणते की मग त्यांनी माझ्या अपेक्षा का पूर्ण केले नाही? समर म्हणतो की कारण त्या अनाठाई होत्या
मी तू लग्न करून त्या घरात गेली, तू पाहुण्यासारखंच राहणार, अशी अपेक्षा कशी असू शकते तुझी? आणि वर धमक्या देतेस, कसला हा खोटेपणा आणि कुठून शिकून आली तू? अगोदर मात्र तू विकृत होती, परंतु अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची तू केव्हापासून झाली? तेव्हा अर्पिता म्हणते की काय बोलतोस, म्हणजे असं गुन्हेगारी? सासूवरती हात उचललेला आहे, त्यामुळे मात्र आता कायद्याने हा गुन्हा आहे. इतकी मोठी चूक मात्र तू केलेली आहे की दुर्दैवाने त्याची जाणीव सुद्धा तुला नाही. हे मात्र खपून घेतलं जाणार नाही. तुला तुझ्या वागण्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. शिक्षा म्हणल्यानंतर आता अर्पिता, मलिका आणि अंशुमन यांना खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.